अवैध मुरुम उत्खननाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वावलंबी शाळेच्या मैदानावर होणाऱ्या सभेकरिता मैदानावर टाकण्यात येत असलेले मुरुम चक्क अर्धवट रॉयल्टीचे असल्याचे आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना निवेदन देताना केले। निवेदन देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेखर शेंडे, नितेश कराळे गुरुजी, आंबेडकरी नेते महेंद्र मुनेश्वर, प्रवीण पेठे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। त्याच अनुषंगाने नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। मुख्य त्याच्यापेक्षा अजून काही डार्क असेल तो गोंधळ आहे। समजते का? काल एवढा विकास भवन जो हजारो महिला आल्या, भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावं की इथे जमावा, इथं सामान वाटप होणार आहे। मी त्या कामगार अधिकाऱ्यासोबत बोललो, ते म्हणे अजूनपर्यंत सरकारने सामान घेतलं नाही म्हणे आणि सामान आमच्याकडे आलं नाही, आम्ही वाटप नाही, आमची जाहिरात येईल त्यावेळेस आम्ही वाटप करू असं समजा म्हणे। हे कोणीतरी म्हणे निश्चितपणा करून राहिला आहे आणि मधला जो मेसेज आला तो एक त्याच्यामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नाव आणि नंबर आणि स्थळ दिलं होतं। तर त्या बिचाऱ्या महिलांची किती कुचंबना झाली। बिचाऱ्या रात्रीपासून तिथं त्या महिला हजारोच्या संख्येने होत्या आणि हे अशा पद्धतीने जसं काही भाजपवाले लोक, भाजपचे कार्यकर्ते जसं काही आपल्या खिशातून सामान वाटप करत आहे असा दिखावा करत आहे। हो, पुढची भूमिका काय आहे का? पुढची भूमिका माझं म्हणणं एवढंच आहे का शासनाने, प्रशासनाने नियमात राहून काम करायला पाहिजे। तुम्ही जर नियमाचं उल्लंघन करत असाल तर लोकांनी काय आदर्श प्रशासनातून घ्यावा आणि मग उद्या जर तुम्ही ओव्हरलोडेड गाडी पकडली तर तुम्ही सोडाल का? किंवा मग आम्ही मुरम आणतो, आम्हाला परवानगी देता का तो मुरम आणण्यासाठी? आम्ही आमच्या घरासाठी आणतो, आमच्या पोट्या गिट्यात गाई बसते तिथं, नाहीतरी ते सगळे पोटे तुम्ही मुरम टाकायचंच आहे। आम्हाला शासनाने द्या लगेच परवानगी एका झटक्यानं। धन्यवाद। पदक विल्सन मोखाडे, वर्धा, ब्लास्ट न्यूज चॅनल वर्धा।